थेंब थेंब साचतो तेव्हा सागर जन्म घेतो. थेंब थेंब साचतो तेव्हा सागर जन्म घेतो. थेंब थेंब वाचतो तेव्हा भविष्या साकार येतो. पाणी प्यायचं केवळ शरीरासाठी नाही रे मना, ते प्यायचं आदराने, जणू देवत्वाचा आशीर्वाद घेतो. आपण बाटलीतलं पाणी जपतो, पण पृथ्वीवरचं पाणी मात्र वाया घालवतो. आपण शरीर किंवा आपलं शरीर हे पाण्याने जरी भरलेलं असलं ना, पण मन मात्र कोरडं होत चाललेलं आहे. कधी कधी असं वाटतं आपण पाणी पितो, पण पाण्याचं पवित्रत्व हे आपण विसरत चाललेलो आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अमित काशीद, अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आयुर्वेदीय जलविज्ञान या सिरीजच्या 4थ्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. या भागात आपण जाणून घेणार आहोत पाण्याचे काही सामान्य पण अत्यंत महत्त्वाचे नियम, जे आपल्या दररोजच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहेत. आचार्य म्हणतात, अजीर्णे भेषजम वारी जीर्णम वारी बलप्रदम, भोजने चामृतम वारी भोजनांतम विषप्रहम. थोडक्यात अपचनावरी औषध ऊन पाणी, पचन झाल्यावर पिणे बलप्रद, जेवताना पाणी होई अमृत समान, जेवणानंतर लगेच विष ठरे. झोपताना पाणी होई वाईट हो फार, त्याने होई सर्दी रोग मस्तकाचे. याचा अर्थ असा आहे, अपचन, गॅस आणि अजीर्ण यावरचं सर्वात सोपं आणि खात्रीशीर औषध काय माहितीये का? फक्त गरम पाणी. दुसरं काही न घेता फक्त गरम पाणी हळूहळू घोट प्या. अजीर्णाचे आयुर्वेदामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत: आमाजीर्ण, विदग्धाजीर्ण आणि विष्टब्धाजीर्ण. आमाजीर्ण हा कफामुळे होतो. यामध्ये शरीर जड पडतं, मळमळ होते, चेहरा आणि डोळ्याखाली सूज असते, तसंच आपल्या खाल्लेल्या अन्नाचे ढेकर येत राहतात आणि अपचनाचा त्रास होत राहतो. विदग्धाजीर्ण म्हणजे हा पित्तामुळे होतो. याच्यामध्ये चक्कर येणं, तहान लागणं, अंगाला आग जळजळ होणं, आंबट कडवट ढेकर येणं, घाम, छातीमध्ये अगदी धुरासारखे अगदी ढेकर येतात, अशा प्रकारची जाणीव होत राहते. विषटब्धाजीर्ण हा वातामुळे होतो. यामध्ये काय होतं, जेवल्यानंतर पोट खूप फुगतं, वेदना होतात, वायू अडकतो, वायू सरत नाही, अस्वस्थता वाटतं, छातीवर दाब येतो, अंगात अस्वस्थता आणि पीडा निर्माण होतात. अजीर्ण कोणत्याही प्रकारचं असो, सर्वात पहिलं, सोपं आणि सुरक्षित औषध म्हणजे गरम पाणी. पण लक्षात ठेवा, आयुर्वेदाने मंदाग्नी आणि अजीर्ण या स्थितीमध्ये अति पाणी पिण्यास मात्र मनाई केलेली आहे. परंतु आमाजीर्ण आणि विषटब्धाजीर्ण या प्रकारांमध्ये मात्र तहान नसली तरी अगदी थोड्या प्रमाणात सुकोष्ण पाणी प्यायला थोडं सांगितलं आहे. यामुळे अन्नाचं योग्य क्लेदन होतं, अन्नाला आर्द्रता मिळते आणि ते सहज पचायला मदत होते. पण जर पाणी जास्त प्यालं तर मात्र अग्निमांद्य होतो आणि वात आणि कफाच्या संदर्भातील विकार वाढतात. त्यामुळे अन्नाचं पचन मंद होतं, अपचन होतं किंवा अपचन अधिक प्रमाणामध्ये वाढू शकतं. म्हणून कफ आणि वायुजन्य अजीर्णामध्ये गरम पाणी थोडं पिलं तर ते योग्य ठरतं, परंतु अति प्रमाणात नाही. अपचन झालेलं अन्न याने द्रव रूपामध्ये होतं आणि त्याचं शीघ्र पचन होऊन लवकरात लवकर आराम मिळतो. म्हणून अजीर्णामध्ये गरम पाणी हेच औषध सांगितलेलं आहे. अपचन झाल्यावर पाणी पिणे हे बलप्रद देणार आहे असं ग्रंथामध्ये सांगितलं आहे. अन्नपचन झालं म्हणजे नक्की कधी हो? साधारणतः जेवणानंतर 2 ते 2.5 तासांनंतर जेवणाचं पचन होतं. या वेळेला जर आपण 1 कपभर पाणी घेतलं तर ते पाणी बलप्रद ठरतं, म्हणजेच ताकद देणारं, एनर्जी देणारं. यासाठी कुठलं वेगळं टॉनिक घेण्याची अजिबात गरज नाही. पचन झाल्यानंतर हे पाणी शरीराला बल, ऊर्जा आणि हलकेपणा देत असतं. आधी एक सोप्या उदाहरणातून हे समजून घेऊया. जर आपण मिक्सर वापरतो आणि त्याचं काम झाल्यावरती तो धुवून ठेवतो, बरोबर की नाही? तसंच जेवण पचन झाल्यानंतर पोट स्वच्छ ठेवण्यासाठी 1 कप गरम पाणी किंवा कोमट पाणी घेणं आवश्यक आहे. असं केल्याने पुढच्या जेवणावेळी आपला हा जो मिक्सर म्हणजे आपलं हे जे पोट आहे ते आणखीन चांगल्या प्रकारे काम करतं. त्याचबरोबर जेवण चालू असताना मध्ये पाणी घ्यावं असं आचार्यांनी सांगितलं आहे. जेवताना आपण जर मध्ये पाणी पिलो तर अन्न अगदी व्यवस्थित घुसळलं जातं,
त्या घुसळण्याच्या प्रक्रियेमुळे अन्नरस चांगला तयार होतो आणि अन्नरस चांगला तयार झाला तर त्यापासून पुढे जे धातू बनणार आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, हे 7ही धातू अगदी योग्य रीतीने पोषित होतात. म्हणजेच धातू पोषणासाठी मध्ये मध्ये पाणी पिणं आवश्यक आहे. जसं नारळाचं आपल्याला दूध तयार करायचंय, नारळ वाटताना आपण काय करतो, वाटत असताना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालतो, तर तो नारळाचं दूध अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार होतं. त्याचप्रमाणे कुठे बांधकाम चालू आहे तर त्या सिमेंट, वाळू, खडी एकत्र करून त्याचं कॉन्क्रीट तयार केलं जातं. तेव्हा ते मिक्सरमध्ये फिरवलं जात असताना त्याच्यामध्ये पाणी घातलं जातं, म्हणजे रांधा घट्ट आणि मजबूत तयार होतो आणि स्लॅब किंवा कॉन्क्रीट आहे ते खूप छान पद्धतीने घट्ट जमायला मदत होते. त्याच पद्धतीने जेवताना थोडं थोडं पाणी घेतल्याने अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, रस चांगला तयार होतो आणि शरीरातील सर्व धातूंना पोषण मिळतं. पण लक्षात ठेवा, आवश्यक तेवढंच पाणी प्या, अनावश्यक पाणी पिऊन त्रास वाढवून घेऊ नका. आचार्य म्हणतात, अत्यंबुपानान विपच्यते अन्नम निरंबुपानाच्च स एव दोषा तस्माद नरो वन्नी विवर्धनाय मुहुर्मुहुर्वारी पिबेत भूरी. जेवण्याच्या वेळी अति प्रमाणात जर आपण पाणी पिलं तर अन्न पचत नाही व पाणी पिलंच नाही तरी ते पचत नाही. अर्थात निरोगी आयुष्याची कामना करणाऱ्या मनुष्याने अग्नी वाढवण्यासाठी जेवताना थोड्या थोड्या वेळेमध्ये पाणी पिणे गरजेचे असते. जेवताना पहिला घास आणि शेवटचा घास यामध्ये प्रत्येक 4 ते 5 घासानंतर 1 ते 2 घोट पाणी पिणं अगदी आवश्यक आहे. पाणी पिताना भांड म्हणजे ग्लास हा तोंडाला लावून प्यायचं आहे, पाणी वरतून ओतायचं नाहीये. कारण पाणी ओतणं आणि पाणी पिणं हे 2 वेगवेगळी क्रियापद आहेत. जेवताना तोंडात पाणी ओतल्यास विविध प्रकारचे व्याधी निर्माण होऊ शकतात, परंतु योग्य प्रकारे पाणी प्यायल्याने जीभ धुतली जाते, जिभेवरील टेस्ट बर्ड स्वच्छ होतात, त्यामुळे पुढचा घास घेताना त्या अन्नाचा आस्वाद अधिक चांगल्या रीतीने आपल्याला घेता येतो, त्याची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचते. त्यामुळे अतिशय कमी जेवून सुद्धा किंवा अर्धपोटी राहून सुद्धा मन आणि आत्मा समाधान पावतो. आत्म्याला समाधान मिळाल्यामुळे शरीर हलकं, मन आनंदी आणि पचन सुद्धा चांगल्या प्रकारे व्हायला मदत होतं. म्हणून दर 2-4 किंवा 4-5 घासांनंतर 1 ते 2 घोट पाणी पिणं हे आवश्यक आहे. आता प्रश्न येतो, जेवताना पाणी किती प्यायचं? याचं उत्तर आपल्याला अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये वाग्भट आचार्य यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आचार्य म्हणतात, जेवताना सावकाश जेवावं. इथे सावकाश या शब्दाचा अर्थ आहे अवकाश, म्हणजे पोकळी असलेलं. आपल्या पोटाचे 4 भाग मानले गेलेले आहेत. आयुर्वेदामध्ये पोटासाठी कुक्षी हा शब्द वापरलेला आहे. कुक्षी म्हणजे पोट, आमाशय, जठर किंवा त्याला आपण स्टमक म्हणू शकतो. आचार्यांनी सांगितलं आहे की या जठराचे 4 भाग कल्पलेले आहेत, त्यापैकी 2 भाग हा घन स्वरूपाचा आहार खायचा आहे. त्याच्यामध्ये काय येतं, भाजी, भाकर, भाजी, पोळी, वरण, भात इत्यादी येतात. 1/4 जो भाग आहे तो द्रव पदार्थासाठी ठेवायचा आहे. यामध्ये ताक आहे, सूप आहे, पाणी आहे इत्यादी पदार्थ येतात. आणि शेवटचा जो 1/4 भाग आहे तो मोकळा ठेवायला सांगितला आहे, जेणेकरून खालेल्या अन्नाचं मिश्रण व्यवस्थित होईल आणि वायूचा संचार किंवा चलनवलनाची जी क्रिया आहे ती सुरळीत राहील. यालाच आचार्यांनी अवकाश असं म्हटलं आहे. म्हणजेच अवकाश असलेल्या जेवणच पचनाला हितकारक ठरतं. त्यामुळे जेवताना मध्ये मध्ये म्हणजे 2-4 घास झाल्यानंतर थोडं थोडं पाणी पिणं योग्य ठरतं. पण पोट पूर्ण भरून पाणी पिऊ नये. अशा संतुलित पद्धतीने घेतलेलं अन्न रस, रक्त, मांस इत्यादी धातूंचं पोषण देतं आणि शरीर, मन, आत्मा या तिघांना सुद्धा तंदुरुस्त ठेवतं. म्हणूनच अर्धा भाग घन आहार, 1/4 भाग द्रव आहार आणि 1/4 भाग हा पचनासाठी रिकामा ठेवायचा आहे. हे महत्वाचं आहे. उदाहरण म्हणून आपण एका वयस्क व्यक्तीचं उदाहरण घेऊया.
अंदाजे एका यंग वयस्क जो व्यक्ती आहे त्याच्या स्टमकची जी कॅपॅसिटी आहे ते अंदाजे 1600 ml च्या आसपास असते. आयुर्वेदानुसार या क्षमतेचे जर काय 4 भाग जर केले तर याच्यातला अर्धा भाग म्हणजे अंदाजे 800 ग्रॅम हा आपल्याला घन आहारासाठी म्हणजे भाजी, भाकरी, वरण, भात इत्यादीसाठी ठेवायचा आहे. 1/4 भाग म्हणजे अंदाजे 400 ml हा द्रव पदार्थासाठी, याच्यामध्ये ताक, सूप आणि बाकीचा काही रस इत्यादी सर्व गोष्टी येतील. आणि उरलेला 1/4 म्हणजे अंदाजे 400 ml इतका भाग हा आपल्याला मोकळा ठेवायचा आहे. म्हणजेच वायूचा संचार आणि अन्नाचं मिश्रण नीट होण्यासाठी अशा प्रकारे पोटात योग्य अवकाश ठेवल्यास पचन क्रिया नीट होते आणि अन्नरस शुद्ध तयार होतो. पण आजकाल आपल्या जेवणामध्ये द्रव पदार्थाचा म्हणजे ताक किंवा सूप इत्यादीचा वापर खूपच कमी झालेला आहे. म्हणून असं जर तुम्ही पिणार नसाल तर जेवताना पाणी पिण्याचं प्रमाण हे अंदाजे 300 ते 400 ml इतकं ठेवायचं आहे. जर तुम्ही जेवणानंतर ताक पिणार असाल तर जेवताना पाण्याचं प्रमाण त्यानुसार कमी करायचं आहे. म्हणजेच शरीरात घन आणि द्रव यांचं योग्य संतुलन राहिलं तरच पचन शक्ती सक्षम राहील. आजकाल अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. जेवताना थंड पाणी पिणे हे आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य? काही जणांना तर फ्रीजचं पाणी किंवा ते सुद्धा त्यांना नॉर्मल वाटतं, ते त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकून पित असतात. मग प्रश्न असा तयार होतो, जेवताना थंड पाणी पिणं योग्य आहे की अयोग्य आहे? लक्षात घ्या, पचनासाठी उष्णता ही खूपच आवश्यक आहे आणि ते का हे जाणून घेणे सुद्धा खऱ्या अर्थाने महत्वाचे आहे. आपल्या शरीरात काही चूल नाहीये किंवा अशी काही शेगडी नाहीये. आपण जे अन्न खातो ते पचवतं ते आपल्या एन्झाईम्समुळे किंवा पाचक रसांमुळे, त्याच्यातल्या उष्णतेमुळे. हीच उष्णता म्हणजे हा अदृश्य स्वरूपामध्ये असलेला अग्नी, जी अन्नाची सूक्ष्म घटकांमध्ये रूपांतरित करीत असते. यालाच आपण जठराग्नी म्हणतो. आणि या जठराग्नीची उष्णता आपल्याला पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. मग थंड पाण्याने काय होतं? जर तुम्ही जेवताना अगदी थंडगार पाणी प्यायलात तर जठराचं तापमान अचानक कमी होतं. त्यामुळे पचनाची जी प्रक्रिया आहे ती मंदावते. शरीराला पुन्हा ते तापमान संतुलित करण्यासाठी जास्तीत जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. परिणामी खाल्लेलं जे अन्न आहे ते व्यवस्थित पचत नाही, अपचित अन्न तयार होतं आणि त्यातूनच शरीरामध्ये आम या पदार्थाची उत्पत्ती होते. हा तयार झालेला आमच पुढे जाऊन अनेक विकारांना कारणीभूत ठरतो, जसा आमवात आहे, संधिवात आहे, अजीर्ण आहेत इत्यादी सारख्या व्याधींचं मूळ कारण ठरतो. तसंच काही लोकांना जेवण म्हणजे एक इव्हेंट वाटत असतो. ते अगदी महागडी थंड पेय, कोल्ड ड्रिंक, सोडा इत्यादी घेऊन जेवण करत असतात. जेवताना सारखं ते पित असतात. पण हे योग्य आहे का अयोग्य आहे? कोल्ड्रिंक मध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती आहेत का? अति प्रमाणात साखर, कृत्रिम रंग आणि सुगंध आणि प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स हे घटक त्या पेयातील पाण्याची जी सोल्युबिलिटी जी आहे ते कमी करत असतात. त्यामुळे आपण जे त्याबरोबर पौष्टिक अन्न खात आहे त्यातील पौष्टिक घटक शरीरात चांगल्या पद्धतीने शोषले जात नाहीत. अर्थात हेल्दी फूड खाऊनही शरीराला त्याचा कुठलाही फायदा होत नाही. मग योग्य ते काय? जेवताना नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे आपल्या रूम टेम्परेचरचं पाणी पिणं हेच योग्य आहे. तेच पाणी पचनास मदत करतं, जठराग्नीला म्हणजे पचनाला संतुलित ठेवतं आणि शरीराला खऱ्या अर्थाने तृप्ती देतं. थंड पेय किंवा आईस वॉटर पिणं ही आपली संस्कृती नाही, तर शरीराला लागलेली किंवा लावलेली ही एक अन्यायकारक अशी सवयच आहे. आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ती जगण्याची संस्कृती. आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी, नाही का? तुम्ही या प्रवासाचा भाग आहात हीच माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. कारण आरोग्य जपणं म्हणजे जीवनाचा सन्मान करणं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुमच्या मनाला भिडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना नक्की शेअर करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झटकन पटकन करून ठेवा, कारण एखादं आरोग्यदायी ज्ञान
कोणाचं जीवन बदलू शकतं. आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू. आणि हो, जर तुम्ही कोणत्याही उपचारासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधत असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावर कॉल करा. तुमच्या विश्वासाबद्दल मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.